मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज गावी जातो आहे. जरा कंटाळा येलो मुंबई का सुट्टी पण आहे, गुढीपाडवो पण येता म्हटला गावी जाते जरा. आता दादर का येईल, दादरवरून ट्रेन आहे, दाखवते बाकीचा तुमका व्ह्यू. भेटू मग आपण. ही बघा गर्दी तर खूप होती. 5 वाजता येऊन मी लाईन लावलं होतं. 30वा नंबर होतो माझो, पण गाडीत जागा बसूक भेटली. लाईन खूप मोठी आहे, गर्दी पण खूप होती आणि विंडो सीट भेटलेली आहे मस्तपैकी गाडीत बसोक. बाकीची माणसं उभीच होती, काय उभी होती आणि थोड्या वेळात गाडी निघणार. बघूया गावी जाऊशी जी उत्साह ना तो चेहऱ्यावर दिसता माझ्या. आणि गाडी आता निघाली आहे, सणसणावून निघालेली आहे. काय थांबली तुमका मी दाखवतोय. आणि आता गाडी रात्रीचे 2:30 वाजले आणि गाडी टाईम टू टाईम रत्नागिरीत गेलेली आहे. स्टेशनवर कोण कुत्रो पण दिसत नाही. तर अशा प्रकारे आता गाडी चला. मग आता आपण कणकवलीत आलेलो आहे. काय स्टेशन बनवलं नाही, असं वाटतं की विमानतळावर उतरले वाटतं. हा काय स्टेशन आहे बघा, भारी बनवलं नाही स्टेशन रे. कणकवलीतच आणा या. हो, मी पण जरा आश्चर्यचकित झालो आहे. तुला कणकवलीतच इलाय ना म्हटला. किती भारी स्टेशन बनवलं नाही. अशीच कोकणात प्रगती होऊन दे. आणि बाकीचा पण तुमका मी दाखवतोय काय केलं नाही. आणि गावचे पर्यटन स्थळांची चित्र लावलं नाही बघा. कोकणात किती पर्यटन स्थळं आहेत फिरण्यासारखी, म्हणून सांगतोय एकदा यावा आणि कोकणात भेट देऊन जावा. खूप मस्त फिरण्यासारखी ठिकाणे आहेत. गणपती मंदिर रेडी, वेतोबा मंदिर, आरवली, वेंगुर्ला बंदर, सागर स्टेट आउट, वेंगुर्ला खूप मस्त आहे. बाकीचा मी दाखवायचा आहे तुम्हाला, बघत राहा. श्री गोटन देव प्रसन्न हे पण मंदिर खूप मस्त बांधलं आहे इथे स्टेशनच्या बाहेर. माका असं वाटतं की मी विमानतळावरच उतरलो आहे. खूप भारी बनवलं आहे कणकवली स्टेशन. आणि हे कणकवली नाव हे पण मस्त वाटतं. खूप मोठं बनवलं आहे. हे सर्व बघून जरा बरं वाटलं. रात्रीचे 4:30 वाजले आणि मी आता कणकवलीत उतरलो आहे. जाऊ पण गाडी नाही. जरा म्हटलं इथला व्ह्यू घेतो. खूप मस्त बनवलं आहे बघा. चला मग आता आपण जाऊया बस स्टँडवर कणकवलीच्या. तर गाडी तर एवढ्यात आपली नाही. गाडी आपल्याकडं 7 वाजता भेटणार. बघूया इको वगैरे भेटली देवगडात जाणारी तर आपण देवगडात जाऊया. पाठी पण कोण नाही, पुढे पण कोण नाही. 4:30 वाजलेत आणि आपलं मी चलतोय. आता मी इकोने चाललोय देवगडात. गाडी 7:30 वाजता होती, म्हटलं इकोनेच जाऊया. 120 रुपये घेतला मी. देवगडात जाऊन आपल्या गाडी भेटतात विजयदुर्ग. तर देवगडात उतरून गाडी भेटली विजयदुर्ग, देवगड विजयदुर्ग. आता उतरलोय, घरी जातोय मस्तपैकी. भूक लागली आहे जाम. 8 वाजता उतरलोय, घरी चाललंय. गाव एकदम शांत, कोण हत्ती नाही, काय समजतच नाही. गावात कोण हाकी नाही, एकदम शांत गाव वाटतं. आणि आता मी घरी पोचलोय. याच्या पाठीमागे आमचा घर आहे. यांच्या दारात कलमा दिसतात आंब्याची. पुढच्या वर्षी आंबे येणार वाटतात. तर आपण आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
तुम्हाला बाकीचा पण व्हिडिओ बनवून मी यूट्यूबवर टाकेन, कुठेही जाऊ नका, व्हिडिओ माझे बघत राहा. तर आता घरी पोचेन मी आणि हे माझं घर आहे पाठीमागे, हे माझं घर.